महामुंबईमध्ये भाजपनं विजयी षटकार मारलेला आहे। मुंबईसह नवी मुंबई, केडीएमसी, उल्हासनगरमध्ये भाजपनं बाजी मारलेली आहे। मीरा भाईंदर, पनवेलमध्ये भाजपनं एक हाती सत्ता आणलेली आहे। मुंबईमध्ये शिवसेनेच्या मदतीनं भाजपचा महापौर बसण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। इकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्येही महायुतीचाच महापौर बसणार असल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे। एकंदरीतच MMR मध्ये मुंबई महानगर प्रदेश यामध्ये ज्या 9 महापालिका येतात त्यामधलं हे चित्र आहे। महामुंबईमध्ये भाजपनं हा विजयी षटकार मारलाय। मुंबईसह नवी मुंबई, केडीएमसी, उल्हासनगरमध्ये भाजपनं बाजी मारली आहे, तर मीरा भाईंदर, पनवेलमध्ये भाजपनं एक हाती सत्ता आणलेली आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। ओम, आपण आत्ताच मुंबई महापालिकेचं सगळं चित्र प्रेक्षकांना दाखवलं कशा प्रकारे निश्चितच हा विजयी गुलाल भाजपनं उधळलेला आहे। मात्र आता प्रश्न असणार आहे तो महापौर पदाचा, यावरही चर्चा करूया आणि एकंदरीतच हे सगळं चित्र कशा रीतीनं पुढे आलेले आपण एकदा सांगूया। अनुपमा, खरं तर महत्वाची काही निरीक्षणं या निवडणुकीच्या निकालानंतर खरं तर नोंदवली जात आहेत। पहिला मुद्दा म्हणजे होतं ते भाजपनं आणि महायुतीनं संपुष्टात आणलंय। एक हाती सत्ता अनेक वर्षांपासून मुंबईमध्ये ठाकरेंची होती, परंतु ठाकरेंच्या समर्थकांना आणि ठाकरेंच्या परिवाराला हा मोठा धक्का देत भाजपनं आपला झेंडा जो आहे तो मुंबई महापालिकेमध्ये रोवलाय। भाजपच्या स्वतःच्या 89, एकनाथ शिंदेच्या 29 अशा टोटल जवळपास 125च्या आसपास जागा जिंकून महापालिकेत महायुतीची सत्ता प्रस्थापित झालेली आहे। हा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा म्हणजे या निवडणुकीमुळे खरं तर ठाकरेंचं अस्तित्व किती राहणार हा देखील एक मुद्दा होता। यामध्ये मुंबईकरांनी 65 जागा उद्धव ठाकरेंना निवडून दिल्या, त्यामुळे दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदेपेक्षा उद्धव ठाकरे मुंबईमध्ये वरचढ ठरले, हे देखील स्पष्टपणे आता समोर आले। तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राज ठाकरेंच्या पक्षाची नेमकी स्थिती काय आहे, तर 2017 मध्ये जी संख्या होती त्याहून एक कमी असा 6 नगरसेवकांचा परफॉर्मन्स यावेळेला मनसेकडनं करण्यात आलाय। जर आपण महायुतीच्या विजयाचं जर आपण एकंदर चित्र पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांच्या जोडगोळीचं हे यश मानलं जातंय। विशेषत्वानं मुख्यमंत्र्यांकडनं सातत्यानं प्रत्येक सभेमध्ये, बैठकीमध्ये आणि एकंदर सगळ्या कार्यक्रमांमध्ये ज्या पद्धतीच्या विकासाचं मॉडेल ठेवलं जात होतं त्याचं कुठेतरी हे यश आहे अशी एक प्रतिक्रिया आता व्यक्त केली जात आहे। मुंबई MMR भागांमधला सुद्धा तुम्ही उल्लेख केलात की मुंबईच नाही तर ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, नवी मुंबई असेल, बदलापूर असेल, उल्हासनगर असेल, या सगळ्याच भागामध्ये भाजपनं घवघवीत यश मिळवलंय। त्यामुळे मुंबई MMR मध्ये मिळवलेलं हे यश केवळ उद्धव ठाकरेंसाठी नाही तर ज्या शिवसेनेचं प्राबल्य MMR मध्ये मानलं जातं त्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसाठी सुद्धा येत्या काळात डोकेदुखी ठरू शकतं। कारण मीरा भाईंदर जो आपण पाहिला तर तिथे प्रताप सरनाईकांच्या विरुद्ध भाजप अशी लढत होती, तिथे भाजपनं घवघवीत यश मिळवलंय। ठाण्यामध्ये सुद्धा माहिती म्हणून जरी सत्ता आली असली तरी सुद्धा भाजपचा परफॉर्मन्स चांगला आहे। ज्या कल्याण डोंबिवलीवरून सातत्यानं वाद झाले त्या कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा अगदी कट ही दोघांची आकडेवारी आहे। त्यामुळे या भागांमध्ये वाढलेला भाजपचा प्रभाव आज जरी उद्धव ठाकरेंसाठी धोकादायक ठरत असला तरी सुद्धा येत्या काळात एकनाथ शिंदेसाठी हा प्रभाव डोकेदुखी ठरू शकतो, हे या सगळ्या आकडेवारीतून स्पष्ट होते। पुणे पिंपरी चिंचवडच्या संदर्भात बोलायला गेलं तर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा अजित पवारांचं जे काही वर्चस्व होतं त्याला खूप मोठा सुरुंग भाजपनं लावलाय। या दोन्ही महापालिकांमधली सत्ता भाजपनं रिटेन केली आहे। खरं तर पुणे पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊन या दोन अगदी पुण्यावर सुद्धा आपण नंतर चर्चा करूया। ओम, मात्र हे मुंबईतले चित्र जे आपण सांगितलं ते अत्यंत महत्त्वाचं होतं। मनसेच्या परफॉर्मन्स विषयी पण तुम्ही सांगितलं। एकंदरीतच आता खरं तर प्रश्न असणार आहे ते मुंबईतल्या महापौर पदाचा, अर्थात त्यावरही आपण नंतर चर्चा करूया। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।